शिक्षण करते सगळं, त्यांना खेळते सगळं करते, बोलताना थोडं संकोचितपणा करते त्यांना, त्याचं काय कारण? थोडक्यात कमी बोलतोय असं. कमी बोलतो. पर्सनॅलिटीजमध्ये, मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा कोणत्याही व्यक्तीच्या त्याची जी अभिव्यक्ती असते त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या एक्सप्रेशनच्या संदर्भाने गोष्टी सापडतात. एक असतो इंट्रोवर्टेड व्यक्ती, दुसरा असतो एक्स्ट्रोवर्टेड व्यक्ती. हे पर्सनॅलिटीचे जे डायमेन्शन्स आहे त्याच्यामध्ये हे दिसतात. जे मुलं इंट्रोवर्ट असतात म्हणजे बऱ्याचदा त्यांना अभिव्यक्ती करण्याच्या संदर्भाने काही त्यांना समस्या नाही उद्भवत अभिव्यक्तीच्या संदर्भाने, पण ते बऱ्याचदा आत्मसात करत असतात गोष्टी. अशा वेळेस ती त्याची अभिव्यक्ती करत नाही, एक्सप्रेशन करत नाही. पण जर विद्यार्थी खरोखरच आत्ममग्न आहे किंवा बाहेरच्या वातावरणाशी किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी त्याचा काहीही संबंध नाही ठेवत आहे, अशा वेळेस त्याची क्लिनिकल एक्झामिनेशन करणं जास्त गरजेचं आहे की तो कोणत्या विक्षिप्त मनस्थितीतनं जात आहे का किंवा आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये आहे का डेव्हलपमेंटल रिलेटेड. पण त्याला सगळं समजतं आहे आणि तो अभ्यासातही हुशार आहे पण एक्सप्रेशन नाही देत आहे, तर आय थिंक इट इज ओके. म्हणजे त्याच्या मागे खूप आपण एक्सप्रेस कर असं म्हणून रट लावत बसू नये, कारण की तो एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. जिथे अभिव्यक्ती करायची असते तिथे तो नेमकंच करत असतो. लास्ट प्रश्न घेईल आणि पुढे जाईल. आवाज येतोय का? सर, मला एक क्वेश्चन विचारायचं होतं. जर मुलं अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त इन्व्हॉल्व होत असतील, समजा जिम्नॅशियम क्लास असो, कराटे क्लास किंवा एनी अदर ॲक्टिव्हिटीज, तर मुलं डिस्ट्रॅक्ट होतात थोडेसे अभ्यासापासून, तर त्यांना परत एकदा अभ्यासात कसं हे करायचं? हा एक पालकांच्या संदर्भाने पण पालकांच्या संदर्भाने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थी जातोय आणि त्याचा परिणाम स्वरूप त्याचा अभ्यासाकडनं लक्ष कमी होतंय. काय होतं की विद्यार्थी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जातोय आणि त्याचा अभ्यासात एक्सप्रेशन कमी होत आहे, याचा अर्थ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याला कारण आहे असं नाहीये, असं मुळातच नाहीये. कारण मी तुम्हाला एक रिसर्च इथे सांगेन. बऱ्याचदा आपला एक समज असतो की मुलं खेळण्याकडे जास्त प्रवृत्त झाले त्यांचं अभ्यासातनं मन कमी होतं किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. या उलट जो मुलगा ग्राउंडवरती जास्त वेळ व्यतीत करतो त्याची एक्सेप्शनल ॲबिलिटी असते. फक्त ती ॲबिलिटी ग्रूम करण्याची जी पद्धत आहे ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे तो प्रोडक्टिव्ह टाइम आपल्याला देतो, प्रोडक्टिव्ह वेळ देतोय की आमच्या संदर्भाने त्या पर्टिक्युलर ग्रुप जो अशा पद्धतीचे मुलं आहेत त्यांच्या संदर्भाने ती जी पद्धत आहे ती समजून घेतली पाहिजे की त्यांना कसं ग्रूम करायचं, जी खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, जी मे बी 1-2 व्यक्तींमध्ये भिन्न असू शकते. पण त्यांची जी आकलन क्षमता आहे, त्यांची जी स्टाईल ऑफ लर्निंग स्टाईल आहे, त्यांचा स्ट्रॉंग एरिया आहे कोणता EQ मध्ये IQ मध्ये, तो आयडेंटिफाय करून त्याच्यावरती काम केलं तर ऍक्च्युअली आयडेंटिफाय करून काम करणं म्हणजे तुम्ही तुमचा लोड कमी करताय. नाहीतर वेग जर काम केलं तर तुमचा खूप लोड वाढतोय हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस तो असं काम करतो, असा खेळतो ज्यावेळेस मैदानात, त्यावेळेस त्याचं एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स वाढ होत असते. एक्झिक्युटिव्ह फंक्शन्सची प्रीफ्रंट म्हणजे मेंदूचा एक विशिष्ट भाग आहे जो आपल्या प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनशी रिलेटेड आहे. जेवढी हातापायाची हालचाल जास्त तेवढं त्याचं कार्यक्षमता जास्त. हे जर तुम्ही समजून घेतलं आणि फक्त मग जो उरलेला वेळ आहे जो तो देतो आहे अभ्यासासाठी त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, मी प्रश्न आता पुढे घेईन. पुढची स्लाइड घे. आता जे तुम्ही प्रश्न विचारला मॅडम त्या संदर्भाने ही स्लाइड आहे की मुलांची जी IQ इंटेलिजंट क्वेश्चन, EQ इमोशनल क्वेश्चन अँड ॲबिलिटी म्हणजे अभिक्षमता ही समजून घेणं इथे जास्त गरजेचं आहे. त्याच्या विस्तारित स्वरूपात मी तुम्हाला एक अंडरस्टँडिंग इथे देईन. IQ ही आपली विद्यार्थ्यांची टॅलेंट विशिष्ट प्रकारे कोणत्या एरियामध्ये आहे त्याचं आयडेंटिफिकेशन आपण इथे करू शकतो आणि त्याचं चॅनलायझेशनचे मेथड्स आपण समजू शकतो. बऱ्याचदा चॅलेंजेस जे येतात, बहुत बार ऐसा होता है कि
हमें आइडेंटिफिकेशन के बाद एक बच्चे के आइडेंटिफिकेशन के बाद उसके टैलेंट्स के वी कम टू नो, हमें समझ में आते हैं कि क्या करना चाहिए, क्या प्रोग्राम या फिर क्या इंटरवेंशन, क्या किस चीज की तरफ ज्यादा ध्यान देना चाहिए, ये समझ में आता है टैलेंट असेसमेंट के बाद। वैसे ही इमोशनल क्वेश्चन विच इज मोस्ट इंपॉर्टेंट, रादर अ स्टूडेंट, एक मुलगा ज्याचा IQ खूप हाय आहे आणि त्याचा EQ जर मॉडरेट असेल तर त्याचं एक्सप्रेशन जे आहे ते कमी पडतं. काकांनी एक प्रश्न विचारला होता मला आता की एक्सप्रेशन कसं, म्हणजे तो मुलगा शांत राहतोय, तर हे त्याच्या EQशी रिलेटेड आहे. इंट्रोवर्जन आहेत, इंट्रोवर्टेड आहे, म्हणजे तो ओपननेस त्याच्यामध्ये कमी आहे आणि याच्यामुळे कदाचित त्याला सेटबॅक्स येऊ शकतात लॉंगर टर्म मध्ये, पण तो त्रुटी नाहीये ती. इट इज नॉट की प्रॉब्लम है वो. हमें एक आइडेंटिफाई करना चाहिए कि अगर ये समस्या, ये चैलेंज हमारे सामने है तो हम उस पर कैसे काम करें. उसी तरह एबिलिटी टेस्टिंग से हम उनकी जो टैलेंट है और जो अभिक्षमताएं है या फिर वी कैन से एबिलिटीज है, उनका इस्तेमाल प्रोफेशनली कैसे कर सकते हैं, वो एबिलिटी असेसमेंट से मिलती है. नेक्स्ट आगे लेना. देखो IQ में 2 ब्रॉड एरियाज है, वर्बल एरियाज, जिसमें हिंदुस्तानी बच्चे, इंडियन स्टूडेंट्स, दिस इज एन व्हेरी इंपॉर्टंट थिंग आई एम टेलिंग यू. तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय, भारतीय मुलं अमेरिकन मुलांपेक्षा, युनायटेड स्टेट्सच्या मुलांपेक्षा भारतीय मुलं वर्बल IQ मध्ये खूप चांगले आहेत, खूप चांगले. म्हणजे तुम्ही जर कंपेअर केलं, वर्बल IQ हा एक डिटर्मिनंट आहे IQचा, तर भारतीय मुलं वर्बल IQ मध्ये अमेरिकन मुलांच्या पेक्षा जास्त चांगले आहेत. या उलट परफॉर्मन्स IQ मध्ये पाश्चात्य मुलं आपल्यापेक्षा जास्त चांगले आहेत. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग मेथड, जी आपल्याकडे फार कमी प्रमाणात दिल्या जाते. मे बी HDA मध्ये तशी प्रोव्हिजन, होरायझन डिस्कवरी अकॅडमी मध्ये तसं प्रोव्हिजन आहे की एक्सपिरियन्शियल लर्निंग कडे जास्त लक्ष दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी इथे 6 वाजता येतो आणि संध्याकाळी 6 पर्यंत राहतो, तर त्याला त्याच्या जे गुण आहेत, ज्या अभिक्षमता आहेत, जे टॅलेंट्स आहेत, आयडेंटिफाय करून एक्सपिरियन्शियल लर्निंग थ्रू मोटिवेट केले जाते. नेक्स्ट EQ. मी नांदेडमध्ये सकाळी आलो तर मला एक पालक सकाळी भेटलेले, त्यांची समस्या, मी नांदेडमध्ये 5-6 वेळेस मागच्या 3 वर्षामध्ये येऊन गेलो आणि त्या संदर्भात खूप सारे पालक विद्यार्थ्यांच्या EQ आणि IQच्या संदर्भाने विचारत असतात. एक पालक मला सकाळी भेटले आणि ते त्याच्या 5वीत जाणाऱ्या मुलांच्या EQ बद्दल बोलत होते की तो विद्यार्थी वर्गात पहिला येतो, अमुक आहे, हुशार आहे, सर्व शिक्षकांचा लाडका आहे, असं आहे, तसं आहे, पण तो खूप सेन्सिटिव्ह आहे आणि कोणताही पाल्य किंवा त्याचा मित्र किंवा त्याचा क्लासमेट त्याला जर बोलला तर त्याला ते सहन होत नाही. कदाचित तो एक्सेसिंग म्हणजे प्रमाणाच्या बाहेर रिॲक्शन देतो किंवा शेलमध्ये जातो किंवा स्वतःला दोष देण्याची प्रक्रिया करतो. तर अशा वेळेस EQ जी आहे, मॅनेजिंग सेल्फ, स्वतःला आपण कसं ठेवतो आहोत, मॅनेजिंग अदर्स, दुसऱ्यांशी आपण कसं नातेसंबंध ठेवतो आहोत, मोटिवेशन आणि सेल्फ डेव्हलपमेंट, हे ट्रेट्स त्याच्यामध्ये तपासले जातात. नेक्स्ट. आणि ॲबिलिटी जी आहे 9वी, 10वी, 11वी, 12वी, कदाचित तुमच्यापैकी काही पालकांचे पाल्य ह्या वयोगटात असतील, यांची व्यावसायिक क्षमता म्हणजे IQची जी क्षमता व्यवसायामध्ये उपयुक्त असू येऊ शकते, अशा संदर्भाचं जे हे असेसमेंट आहे आणि याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो करिअर गायडन्ससाठी. युरोपियन नेशन्समध्ये, युरोपमध्ये प्रामुख्याने विद्यार्थी एलिमेंटरी स्कूलमध्ये, प्रायमरी एज्युकेशनमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्यांना शिकवलं जातं की तुम्हाला कोणत्या पद्धतीचं करिअर करायचं आहे. या उलट आपल्याकडे ती प्रोसेस सुरू होते 10वी नंतर. मे बी आपण जर आयडेंटिफिकेशन खूप आधी सुरुवात केली विद्यार्थ्याच्या क्षमतेंची, तर आपण त्यांचं जे करिअर आहे ते निर्धारित करू शकतो. एक गोल्स, त्यांना आपण गोल सेटिंग ज्याला म्हणतो, ते करू शकतो इथे.
नेक्स्ट. ओके, या ब्रीफ नोटवरती माझ्या मते वेळही संपलेला आहे. एक 5 मिनटं वेळ आहे. आत्तापर्यंतच्या ह्या HDAच्या उपक्रमामध्ये पूर्णपणे चाइल्ड डेव्हलपमेंटच्या आम्ही 3 वर्षापासून डायरेक्टली और इनडायरेक्टली माझी इन्स्टिट्यूट याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. माझ्या कलिग डॉक्टर रुता सावरकर ज्या प्रियोत्तम ब्रेनबर्ग क्लिनिक्स अँड कन्सल्टिंग पुणे याच्या फाउंडर आहेत, त्याही HDAला मागच्या काही 2 वर्षापूर्वी भेट देऊन गेलेल्या. आणि विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भाने आम्ही महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर आमचे प्रयत्न सुरू असतात की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे त्रिकूट एकत्र करून विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काय काय उपक्रम राबवता येतील या संदर्भाने आम्ही मागच्या 3 वर्षामध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची IQ, EQ आणि ॲबिलिटी असेसमेंट केलेली. आणि काउन्सिलिंगच्या संदर्भाने काही जटिल आणि अतिसंवेदनशील अशा केसेसही हँडल केल्या, ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा दोघांचाही फायदा झाला, पर्यायाने शाळेचा फायदा झाला. मला ह्या ठिकाणी पालकांच्या मार्गदर्शनासाठी जो वेळ स्कूलनी दिलेला आणि इथे बोलवलेलं त्याच्याबद्दल मी स्कूलचा, सर्व मान्यवरांचा, स्कूलच्या प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्रिन्सिपल यांचा आभारी आहे, चेअरमन सरांचा. आणि असंच आपलं नातं पुढे राहील आणि अपेक्षा आहे की पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बेनिफिटसाठी आम्ही इथे परत येऊ. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. Good evening to one and all present over here. I am here for the vote of thanks of this parental seminar. So first of all, don't worry, I won't take your much time because you are all very enthusiastic to watch out your little angels performances before you. First of all, I would like to thank Mr. Dr. Sangle sir, who has been with us since last 1.5 hours. So thank you sir, and we would like to be glad to interact with you whenever you are ready to interact with us. So thank you once again. Then after, I want to be thankful with the founder members of Horizon Discovery Academy, who has given such kind of great opportunity to all of us to interact with Mr. Dr. Sangle sir. So thank you all the founder members of this Horizon Discovery Academy. And last but not the least, I would like to thank all the parents that they have shown their zealousness to us and interacted with Mr. Dr. Sangle sir. So thank you once again. And now for the main thing that is left to go on, and you all are here with us, that is nothing but the beginning of HDA's Sanskriti 2014-15. So I request all the parents, some of the songs on which they are going to dance. And here comes the guest of honor, Miss Saloni. I request all the parents, welcome her with a big round of applause. Miss Saloni. Along with her, CEO of Jilla Parishad Nanded, Mr. Abhimanyu Kale sir, founder members of HDA, Mr. Chari sir, Secretary of Horizon Discovery Academy, Mr. Sanjay Ruikar sir, the treasurer of Horizon Discovery Academy, Mr. Kantachari sir, all have come here before you, and I would like to hand over this mic to Miss Shagupta ma'am. A very good evening to everyone. I, Shagufta, extend my hearty welcome to all respected dignitaries,
on the dais, and dear HDA staff, parents, and my dear students. It is my immense pleasure to have distinguished guests for this gathering. On behalf of the management, principal, staff, and students, I once again welcome you all to our third annual day celebration, Sanskriti 2014 and 15. Now let's start our program with a beautiful melodious welcome song by our talented students. We welcome you today. Welcome, we welcome you today. Welcome, we welcome you today. Welcome, we welcome you today. We children stand before you, we live this song to you. We children stand before you, we live this song to you. This is our deepest attract, it is you we long to see. This is our deepest attract, it is you we long to see. Welcome, we welcome you today. 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 Welcome you today. Welcome you today. Thank you. It was a really melodious song. Let's give him a big applause. Now let's start a Sanskriti 2014 and 15 by the Lightning the Lamb. I request our presiding officer, Honorable Abhimanyu Kare sir, CEO Zilla Parishad Nanded, inaugurate the function by the Lightning the Lamb. And I also request Chief Guest, Mrs. C.W. Deshmukh sir, Professor Sunil B. Sharma sir, Ms. Saloni, and Mrs. Sanyogita Damini. Chairman B.B. Chari sir, Secretary Sanjay Ruhikar sir, and Treasurer Kanta Chari sir, and Principal Bora sir. Saraswati, the goddess of knowledge and arts, represents the free flow of wisdom and consciousness. She has 4 hands representing 4 aspects of human personality in learning, mind, intellect, alertness, and ego. मेरे परमात्मा तेरी संतान हम, दया की दृष्टि रखना है नादान हम। गुरु मात पिता तो बंधु सखा, सब कहते हैं तू है दयालु बड़ा। गुरु मात पिता तो बंधु सखा, सब कहते
शुद्ध तन मन दिया तूने करके कृपा हमको जीवन दिया. Thank you very much. Now I request our respected Mr. V.B. Chari sir, a chairman of RCMT Group of Institution, to felicitate presiding officer of the program, Honorable Shri Abhimanyu Kare sir, Chief Executive Officer Zilla Parishad Nanded. Sir, Mr. Abhimanyu Kare sir was selected as Deputy Collector in 1988 and worked as SDO and DSO in Satara and Sangli district. Worked as a registrar in 1988 at Konkan Krishi Vidyapit, Dapoli. He worked as a OSD in 2000 at Officer of Secretary, Revenue Mantralaya, Mumbai, and Deputy Commissioner Revenue Entertainment Tax at Divisional Commissioner Officers. Now I request Omkar Chari, a head boy, and Kumari Sanika Varje, head girl, to felicitate Kumari Saloni, famous Gangubai fame child artist. हमको संसार में एक पहचान दे विद्या का दान दे ज्ञान विज्ञान दे हमको संसार में एक पहचान दे सपने साकार कर देश का नाम कर लक्ष्य जीवन का पाए हम सत्कर्म कर भविष्य बनते जहाँ कर्म काले आधार घर आंगन हमारा विद्यालय परिवार मेरे परमात्मा. Thank you. Now I request Mr. Arun Satpute sir, a principal of Ratneshwari, to felicitate Dr. Sunil B. Sharma sir, the academic dean. Now I request Mr. Fanindra Bora sir, principal of HDA, to felicitate Mr. V.B. Chari sir, a chairman and RCMT Group of Institution. Go Sanika, go. विद्या का दान दे ज्ञान विज्ञान दे हमको संसार में एक पहचान दे सपने साकार कर देश का. Now I request Mr. A.K. Shirsat sir,